हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात सगळे? मी हर्षला स्वागत करते तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनल मी अँड माय डेमध्ये. तर फ्रेंड्स, हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, इंट्रोडक्शन व्हिडिओ. तर माझं नाव आहे हर्षला आणि आजपासून मी माझ्या व्लॉगची सुरुवात करत आहे. तर माझ्या व्लॉग्समध्ये तुम्हाला माझं डेलीचं रुटीन, मी डेली काय जेवण बनवते, कोणत्या पद्धतीने बनवते, तर हे सर्व तुम्हाला बघायला मिळेल. तसेच आम्ही माझ्या म्हणजे काही पॉझिटिव्ह मोमेंट्स तुम्हाला मी माझ्या व्हिडिओ थ्रू दाखवेन. तर बघत राहा तुम्हाला कसे वाटत आहेत माझे व्हिडिओज. आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला काही सजेशन्स द्यावेसे वाटत असेल तर तुम्ही मला देऊ शकता. तर मी ही अशा प्रकारे आज पूजा करून घेतलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली पूजा मला नक्की सांगा. आणि इथे मी बनवते, कुकर लावते, वरण बनवणार आहे मी आज. त्याच्यामुळे एका साईडला मी एका डब्यात तुरीची डाळ घालते आणि दुसऱ्या डब्यात तांदूळ. मी इथे तिखट मिरची, हळद आणि जिरं डाळीमध्येच टाकून घेते, म्हणजे त्याची चव, त्याचा तिखटपणा बरोबर डाळीमध्ये उतरतो. आज मी मटकीची भाजी बनवणार आहे. मोड आणलेत चांगले मटकीला, तर त्याची सुकी भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर. तर मी चिरून ठेवते आणि हे मी आधीच करून ठेवते, कारण एकदा तेल गरम झालं की मग खूप घाई गडबड होते. तर मी हे आधी असं करून ठेवते.
तर मी इथे एका गॅसवर भाजी फोडणीला घातली आणि दुसऱ्या गॅसवर मी डाळ फोडणीला घालते.
माझं इथे जेवण सर्व झालं होतं. भाजी डाळ माझी झाली होती आणि मला भाकरी भाजायची होती. नाचणीची भाकरी भाजते मी, पण मला 2च भाकऱ्या भाजायच्या होत्या. तर मी इथे पीठ मळून ठेवते गरम पाण्यामध्ये, कारण मग असंच मळलं थंड पाण्यात तर ते पीठ मिळून येत नाही आणि भाकरी कडक होते. म्हणून थोडंसं गरम पाण्यामध्ये पीठ मळून एक 5 मिनिटासाठी बाजूला ठेवते. आणि इथे माझी भांडी पण साचली होती बरीच, तर म्हटलं ते आवरून घेते आधी मी. तर मी इथे आता भांडी घासायला घेतलीत. मी आज गेली होती फुल मार्केटमध्ये. मग तिथे मला ही सर्व फुलं, इतकी छान फुलं मिळाली. वेगवेगळ्या प्रकारची फुलं मी आणली आणि मला ही सर्व फुलं एकाच दिवशी लागणार नव्हती. त्याच्यामुळे मी ही अशा प्रकारे डब्यामध्ये स्टोअर करत होती. पिशव्या मी तशाच फ्रीजमध्ये ठेवत नाही, कारण काही वेळेला काय आहे त्याच्यामध्ये अळ्या असतात छोट्या छोट्या, ज्या दिसत पण नाही. तर मग मी अशा प्रकारे फुलं ठेवते डब्यामध्ये घट्ट झाकण लावून. आणि खाली टिश्यू पेपर टाकला आहे आणि वरनंही टिश्यू पेपर टाकणार आहे. त्याच्यामुळे ही फुलं अगदी 8 ते 10 दिवस तरी व्यवस्थित राहतात. तर तुम्ही पण हे असं करून बघा. 8-10 दिवस व्यवस्थित फुलं अगदी ताजीच्या ताजी राहतात. आणि इथे माझी मुलगी पण मला हेल्प करत होती. आणि फुल मार्केट शेजारीच फळ मार्केट पण होतं. तर मी अशी मस्त फळं घेऊन आली मार्केटमधून. आणि मला लास्ट काम माझं भाकरी भाजायचं राहिलं होतं. तर मी आता भाकरी भाजायला घेते. आधी भाकरी भाजून ठेवत नाही, जेव्हा आम्ही जेवणार असतो तेव्हाच आम्ही भाकरी भाजतो. कारण नाचणीची भाकरी आधी भाजून ठेवली तर ती कडक होते, चिवट होते, खायला इतकी चांगली लागत नाही. त्याच्यामुळे मग मी हे जेव्हा जेवणार त्याच्या 5 मिनिटं आधी मी भाकरी भाजते. आणि 2 भाकऱ्या भाजते मी इथे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आज माझा फर्स्ट व्लॉग होता, त्याच्यामुळे काही सजेशन्स असतील तर तुम्ही मला देऊ शकता. आणि
मला असं वाटतं की आपल्या गृहिणींना नेहमी प्रश्न पडतो की काय जेवण बनवायचं. दुपारचं झालं की रात्री काय बनवायचं, रात्री झोपताना विचार करतो की उद्या काय बनवायचं. तर मला असं वाटतं की माझे व्हिडिओज बघून तुम्हाला थोडाफार तरी नक्कीच आनंद होईल. तर आज मी बनवलेली मटकीची भाजी, वरण भात, भाकरी, दही. तर मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं माझं जेवण? आणि असेच तुम्हाला नेहमी जेवणाचे व्लॉग्स, जेवणाचे व्हिडिओज तुम्हाला बनवून मी घेऊन येत जाईन. तर उद्याही नवीन एक व्हिडिओ येईल आपला. तर असेच बघत राहा मी अँड माय डेमध्ये माझं डेलीचं रुटीन. तोपर्यंत बाय.